नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. आता बघूयात टॉप 9 बातम्या. सुरुवात करूयात ईव्हीएम विरोधातील बातम्यांनी. ईव्हीएम विरोधामध्ये मार्करवाडीतनं राहुल गांधी लॉंग मार्च काढणार. ईव्हीएमवर आक्षेप घेत मार्करवाडी गावानं घेतला होता चाचणी मतदानाचा निर्णय. शरद पवार उद्या मार्करवाडीमध्ये जाणार, तर बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ग्रामस्थांवर बंदी का? शरद पवारांचा सवाल. तर अजित पवार गटाला 58 लाख मतं मिळून 41 उमेदवार जिंकून आले. आम्हाला 72 लाख मतं मिळून सुद्धा 10च उमेदवार कसे जिंकले? मतांच्या आकडेवारीवरून पवारांकडून संशय व्यक्त. उद्या शरद पवार मार्करवाडीत जाणार, मात्र शरद पवार येण्यापूर्वी मार्करवाडीमध्ये फडणवीस आणि राम सातपुतेंचे बॅनर्स. विरोधी पक्षातल्या आमदारांनी आज शपथ घेतली नाही. विशेष अधिवेशनामध्ये ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आता विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक. विरोधकांनी आमदारकीची शपथ न घेणं हा लोकशाहीसह जनतेचाही अपमान. विरोधकांनी आज शपथ न घेतल्यानं आता मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. तर लोकांनी निवडून दिल्यानंतर सुद्धा शपथ न घेणं हा बेशरमपणा. बहुमत मिळवण्यासाठी लोकांमध्ये फिरावं लागतंय. गुलाबराव पाटलांची टीका. मार्करवाडीतील जनतेनं मॉकपोल दिला होता. बॅलेट पेपरवर मतदान होऊ न दिल्यामुळे निषेध. तर आज शपथ देणार नाही, आदित्य ठाकरेंकडून स्पष्ट. जे गाव आहे तिथे देखील स्थानिक जनतेने मॉकपोल मागितला होता. आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत. जनतेचा मान राखून, जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत. ईव्हीएमला दोष देण्यात अर्थ नाही. लोकसभेला ईव्हीएम बरोबर होतं आणि आता ईव्हीएमवरच आरोप केले जात आहेत. अजित पवारांची ही विरोधकांवर टीका. 31 ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला हा. त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. बारामतीमध्ये बॅलेट पेपरचा प्रयोग करायचा का? सुप्रिया सुळे राजीनामा देतील का? मुनगंटीवारांचा सवाल. तर ईव्हीएम मशीन काँग्रेसनंच आणलं. कर्नाटक तेलंगणामध्ये ईव्हीएमवर संशय घेतला नाही. मुनगंटीवारांचा हल्लाबोल. निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं पत्र दिलं की राजीनामा देणार. नाना पटोले यांच्यासह सुनील राऊत आणि उत्तम जानकरांचं आव्हान.